महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या भारतामध्ये बदनाम झाली. अंजली भारती बाई फार फटकारल्या तोंडाची गायिका आहे. चिवरी घेतला तरी माय बोलतेच हो. आता तुम्ही सांगा, पहिले तरी खोटं बोलता आलं, आता चिवर घेतल्यावर खोटं बोलू का? आता चिवर घेतल्यावर तर खरं बोलायला लागेल की नाही? कारण माझ्या आता माहिती पाय लंबेकर, टेन्शन घेऊ नको. कारण माझ्या बापाने मला सांगितलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं. माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल का मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला अजिबात जमत नाही. कारण 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीन बनून मरण पसंत करेल. क्योंकि हिजड़ की जिंदगी मैं नहीं जी सकती बाबा. जीऊंगी तो शेर की तरह, मरूंगी तो शेर की तरह. आणि ते मरा फरायला काल तरी भीती लागत होती, पण चिवर घेतला आईची शपथ. जीवनाचा अर्थ कळला, आम्ही काय आहोत, जीवन काय आहे, काय किती दौलत कमावा, नाव कमावा, काय जाते आणि काय राहते जगपर्यंत हे समजत नाही. कारण सर्व अनित्य आहे. दादा शिट्टी सांभाळ, सर्व अनित्य आहे, काहीच जात नाही सोबत. काय राहते आणि काय जाते याचा अर्थ जेव्हा कळला त्यानंतर खरा जीवाचा सार समजला. म्हणून कोणी म्हणते की यांचं आरक्षण रद्द झालं पाहिजे, कोणी म्हणते यांची अट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे, कोणी म्हणते यांचं संविधानच बदललं पाहिजे. तुम्हाला काय वाटते, संविधान बदललं पाहिजे? कोणाकोणाला वाटत नाही? बायाला फक्त 4-5 बायाला वाटते बदललं नाही, बाकीच्या बायाला वाटते बदललं पाहिजे. इमानदारीच्या ना संविधान बदललं का नाही तर माणसापेक्षा बायाची शकले जाईल तेला मिठानं चांगलं. हा, कारण संविधानाचा फायदा माणसापेक्षा बाया जास्त घेतात. काल कसं होतं, आमच्या मायला, आमच्या आजोबा, आमच्या आजीला, आमच्या आजोबांनी, आमच्या मायनी कुत्र्यानं रक्त चाटेपर्यंत मारलं, पण त्याची बिचाराची घराच्या बाहेर निघायची हिंमत झाली नाही. आता सुभाष भाऊ एक झापडका मारली तर बायको शिटीच 98 करायला जाते. पोलीस स्टेशन आहे की नाही? म्हणजे त्याचा सगळ्यात फायदा संविधानाचा कोणाला? बायाला. म्हणून कोणाकोणाला वाटत नाही संविधान बदललं पाहिजे? हात ओढून सांगा मला. हा, आता सगळ्याला वाटते. नाही, पुरेच वाढले रे. कधी कधी समजत नाही, त्याला सांगायला लागते. ते काय काही घराच्या बाहेर बाया निघत नाही आणि नवरे द्यायला घराच्या बाहेर निघू देत नाहीत. काही नवऱ्याला भीती वाटते. आता बाया हुशार झाल्या ना. म्हणून कोणी म्हणते संविधान बदललं पाहिजे. आता मागे तुम्हाला माहित आहे मी कोण्या पक्षाची नाही. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी कोण्या पक्षाची नाही. मी फक्त आंबेडकरी मोमेन विचाराची या चळवळीची गायिका आहे. मी कोण्या पक्षाची नाही, मला कोण्या पक्षाची लेनदेणी नाही, आणि मी कोणाच्या विरोधातही नाही. मी कोणाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे, जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे. आईची शपथ जो बाबासाहेबांच्या विरोधात असून त्याच्या मायला म्हणजे आता ते चिवर घेतलं बोलतायत. म्हणून मला कोणा पक्षाची भीती वाटत नाही, मला कोणाची लेनदेन नाही. कारण सरकार कोणाची असो रे, सरकार कोणाचे असो, राज्य तुम्हाला संविधान बघूनच करावं लागेल. म्हणून म्हणायचं की आता तुम्हाला माहित आहे, आता तुम्हाला माहित आहे या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी म्हणत होते म्हणे आंबेडकर फॅशन हो गया है म्हणे. बराबर की नाही? जितने बार आंबेडकर का नाम लेती उतने बार अगर आपने भगवान का नाम लिया तो आपको स्वर्ग नसीब हो जाएगा म्हणे. तुम्ही बघितलं का स्वर्ग? बघितलं कोण? कारण आम्ही विज्ञानवादी लोक आहोत. आम्ही स्वर्ग नरकावर काही आमचा विश्वास नाही आहे की नाही. आम्ही जे सत्य पाहतो त्याच्यावर आमचा विश्वास आहे. तरी सुद्धा अमित शहाजींना माझ्या शुभेच्छा आहे. त्यांना वाटत असं का देवाचं नाव घेतल्यानं स्वर्ग नशीब होते, तर माझ्या पूर्ण पार्टीच्या वतीनं, माझ्या पुऱ्या समाजाच्या वतीनं मी आत्ताच अमित शहाला श्रद्धांजली वाहतो की भगवंता निसर्ग यांना लवकरात लवकर स्वर्ग नशीब हो. आहे की नाही? आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथून द्या म्हणा, एखादा व्हिडिओ कॉल करा म्हणा, मला दाखव म्हणा स्वर्ग कसा आहे. त्यामध्ये नाही का यायचा विचार करेल मग मी. कारण आता कालच्या सारखं थोडी राहिलं. आता तर कुठली जागा आपण व्हिडिओ कॉल करून दाखवू शकतो. तिथं काय आहे तिथं जा म्हणा, स्वर्गात तिथून व्हिडिओ कॉल करा मला, मग मी यायचा विचार करेन स्वर्गामध्ये. म्हणून म्हणायचं कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर. वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर. इसलिए कहना है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे.
कारण कोणी म्हणते संविधान बदललं पाहिजे. संविधान आमचं घास आहे, संविधान आमचं श्वास आहे, संविधान आमचं ताट आहे. हो. आणि त्या ताटात जर कोणी जहर घालवण्याचं काम करत असेल तर बाबासाहेबांची बसलेली औलाद त्यांना भर चौकात जहर पाजल्याशिवाय राहतील नाही. म्हणून म्हणायचं की भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. टांगे तोड़ देंगे बेटा. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से ये दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे, तेरा टकला फोड़ देंगे. साले तेरा टकला फोड़ देंगे. कारण माग शेर म्हणायची, कारण मी सांगितलं तुम्हाला मी कोणी नेते फेत्याच्या विरोधात नाही. जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे, जो संविधानाच्या विरोधात आहे तो कोणी चालते. मग मला माग नरेंद्र मोदीजीला बोलत होती तेथपर्यंत ठीक आहे. जसं शहाला बोलणं चालू केलं लगेच मला फोन, लय झालं तुझं आता टपर टपर, तुला बकऱ्यासारखं कापल्याशिवाय राहू नये, तुझी कंदुरी केल्याशिवाय राहू नये. मी त्याला म्हटलं रे बकऱ्यासारखं कापाच्या पहिले एक लक्षात घेजो, कापण्याच्या अगोदर एक काम करजो. कुठलं? मला ज्या वेळेस कापशील ना तर माझ्या रक्ताचा एकही बूंद जमिनीवर पडू देऊ नको. जर एक रक्ताचा बूंद पडला, जेवढे रक्ताचे बूंद जमिनीवर पडेल तेवढ्या माझ्या समाजात अंजली भारती पैदा झाल्याशिवाय. म्हणून राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीमजी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता. संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा, होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा. जगा दो बहुजनों को जो सोए हुए है सारंग, संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. कुछ भी. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. संविधान बदलने की बात. साला मेरे बाप का संविधान बदलने की बात करते. ज्यांना ज्यांना असं वाटते की संविधान बदललं पाहिजे त्यांना मी म्हणतो की बिंदास तुम्ही संविधान बदला. हो ना. माझी काहीच म्हणाई नाही. हो. सपोर्ट करतो उलटा त्यांना. हो. ज्यांना ज्यांना असं वाटते की संविधान बदललं पाहिजे त्यांना सपोर्ट माझा. पण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी एखादा तुमच्या मायचा असेल तर त्याला आणा, सांगा ना संविधान लिहायला. एवढ्या मोठ्या नागपुरात कुठं फिरत असाल, लपला असाल, बसला असाल, जेवत असेल त्यांनी इथं घेऊन या. नाही झालं उष्णा तरी घेऊन या. नवरा उष्णा असते का? काय बेकार माणूस आहे. नवरा सक्का किंवा सावतर नसते, सक्का असते फक्त. बापा तुम्ही जाता की काय उसने कुठं? 200 रुपये किराया या माणसाचा. सांगा आता काय नवरा उसना असते का? म्हणून बाबासाहेब आपले कोण आहेत? आवाज आला पाहिजे. बाबासाहेब आपले कोण आहेत? हा मी